नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज निमसोडचं मैदान संपन्न होत आहे. तर या मैदानामध्ये आपल्या बकासूरच्या दावणीतला महाराज देखील पळण्यासाठी गेला होता. तर नक्कीच महाराज गटपास झाला की नाही, कोणत्या गटामध्ये पळताना दिसाला, पैरा कोण होता, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. जर तुम्ही आपल्या भावांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शहर क्षेत्रामधले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. तर भावांनो, आपला बकासूर तर गटपास झालेलाच आहे. तर भावांनो, बरेच जणांना महाराजचा प्रश्न पडला होता, महाराज कोणत्या गटामध्ये पळाला. तर भावांनो, महाराज आज गट क्रमांक 48 मध्ये पळताना दिसला. आणि तुम्हाला सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजेच गटपास झाला की नाही. तर भावांनो, आपला महाराज गटपास झालेला आहे गट क्रमांक 48 मध्ये पळून. आणि आज सुंदर गाडी पळाली भावांनो. महाराज आणि पळशीकरांच्या रानाची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. सुंदर स्पीड लागला आपल्या महाराजच्या गाडीला. आज जे स्पीड पाहून बघते, आज महाराज देखील काहीतरी करेल. आज गुलालात राहावं महाराज, जेवढीच इच्छा असेल आपली. बरेच जणांना भावांनो इच्छा आहे की महाराज बऱ्याच दिवसानंतर गुलालात राहू. तर भावांनो, आज पळशीकरांचा राणा आणि आपला महाराज पळताना दिसाला. बघूया भावांनो, नशिबात आज गुलाल असेल तर आपल्याला 100% भेटेलच. तर महाराजला देखील सेमीसाठी शुभेच्छा देऊया, बाकासूरला देखील सेमीसाठी शुभेच्छा. धन्यवाद भावांनो.